नमस्कार, आपण पाहतात मराठी भूमी. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी कार्यकर्त्याचा भव्य मेळावा घेतला आणि त्यानंतर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात आले होते व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सुनेत्र पवार यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र काँग्रेसने आकाश मोरे यांना स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने राजकीय वातावरण अधिकच तापलं होतं. या घडामोडीनंतर प्रतिक्रिया देताना पार्थ पवार यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. पार्थ पवार म्हणाले की काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाची माझं काही बोलणं झालं नाही. काँग्रेसला काय करायचं ते त्यांनी ठरवलं असेल, पण महाराष्ट्रात याचे परिणाम त्यांना पुढे दिसतील. सर्वांना परिस्थितीची जाणीव आहे, पण तरीही असा निर्णय घेणं योग्य नाही. ते पुढे म्हणाले की दादांबद्दल लोकांच्या मनात प्रचंड प्रेम आहे आणि अशावेळी एका परिपक्व पक्षाने असा निर्णय घेणं दुर्दैवी आहे. आम्ही कोणालाही थांबवणार नाही. जे काय होईल त्याला आम्ही सामोरं जाऊ. कोणालाही फोन करून विनंती करणार नाही. जे नशिबात असेल ते पाहू. काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल सुरू आहे असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला. दरम्यान राज्यसभेच्या सदस्यपदाची शपथ घेण्यासाठी गेले असताना शरद पवार यांनी या विषयावर प्रश्न विचारला. यावर शरद पवारांनी स्मितहास्य करत अत्यंत शांतपणे प्रतिक्रिया दिली. पार्थ पवार यांच्या वक्तव्याबद्दल शरद पवार काय म्हणाले ते पाहूया. ते म्हणाले की राजकारणात परिपक्व आवश्यक असते आणि पार्थ पवार यांच्यात ती कितपत आहे हे मी आता सांगू शकत नाही. त्यांच्या या एका वाक्यामुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चेला उधाण आलं आहे. पुढे काय होणार? आता शरद पवारांच्या या विधानावर पार्थ पवार काय प्रतिक्रिया देणार आणि बारामती पोटनिवडणुकीत पुढे काय घडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. बारामतीतील ही निवडणूक केवळ एका मतदारसंघापुरती नाही, तर ती राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची लढत ठरणार आहे. तर मित्रांनो, बारामती पोटनिवडणुकीतील या राजकीय घडामोडींवर तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.